कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीलाला वेळेत मंदिरात घेऊन या। हा हो, साळुंकेला वाट बघायला आवडत नाही। पोचू पोचू, वेळेवर पोचू। हा या येतो। या 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 हा या या। कालिंदी, काल एजीने आपल्या लीलाचं नाव घेतलं म्हणून देवासाठी केलेली खीर साळुंकेला खायला घातलीस। कालिंदी, तू कुठल्या थराला जातेस? तुझं तुला कळतंय का? तुझं मन तुला खात नाही। एक मिनिट, म्हणजे मी नेमकं काय करायला हवं होतं? त्यांना सांगून टाकायला हवं होतं का की लीलाचं एजंटशी लग्न ठरलंय? जिवंत जाळलं असतं त्या माणसाने। आणि समजा गेला बाजार, आपण त्यांना सांगितलंच असतं की लीलाचं लग्न आता ठरलंय, आणि तो साळुंकेही म्हणाला असता बरं ठीक आहे, मग नका लावू तुमच्या लीलाचं लग्न माझ्याशी, काढा 25 लाख। मग काय केलं असतं? एजंट कडून पैसे मागून आणणार आहात का? आणणार आहात का? जमेल का तुम्हाला? नाही ना? मग काही काळजी करू नका। हे बघा, खरं बोलण्याची पण योग्य वेळ यावी लागते। तुमची वेळ आली ना की तुम्हालाही हरिश्चंद्र बनण्याची संधी देईन, नक्की। मला सांग, खरं सांगू। चांदीचं नाणं? कालिंदी, चांदीत चांदी ग बाई तुझी। बाप्पा, बाप्पाच पावलाय मला। बाप्पा, तू दरवेळेला अशी धांदवत असतेस का? तुला काय झालं असतं म्हणजे कोणी सांगेल तुला किचन मध्ये यायला? प्रश्न तुम्ही मला नाही, मी तुम्हाला विचारायला हवा। आणि मी तर फक्त तुमच्या किचन मध्ये आले, तुम्ही तर माझ्या अख्ख्या आयुष्यात घुसून बसलात। त्याचं काय तुम्हाला अजून कळत नाहीये का? मी अत्यंत वेंधळी, धांदरट आणि धडपडी मुलगी, आणि तुम्ही असे मिस्टर परफेक्ट, तुम्ही तुम्हाला सूट होईल अशी मुलगी का नाही निवडलीत? किती वेळा तुम्हाला सांगितलं मी की चुप। आर यू क्रेझी? का दुखलं? नाही दुखलं असेल ना तर बरंच झालं। निदान आता तरी तुम्हाला कळेल की लोकांना त्रास होतो ना तेव्हा कसं वाटतं। मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये, तरी कशाला माझ्या मागे लागलात? लग्न करताना दोघांची इच्छा असावी लागते। इतकी साधी गोष्ट कळत नाही का तुम्हाला की समोरच्याला काय वाटतं याच्याशी काही घेणं देणंच नाहीये तुमचं? हे बघ, लग्न करून तुम्ही खूप मोठी चूक करताय, आणि याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल। तुम्ही माझी मदत कराल आणि त्याच्या बदल्यात मी तुमची एक गोष्ट ऐकेन असं वचन दिलं होतं मी तुम्हाला। मी तुमच्याशी लग्न करेन असं कधी म्हटलं नव्हतं। तुम्ही माझ्या वचनाचा गैरफायदा घेताय। असो, तुम्ही तुमचा शब्द पाळलात ना, आता मीही माझा शब्द पाळेन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।